नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज सकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये कल्याण न्यायालयाच्या दिशेने नेण्यात आले. रमेश म्हात्रे यांना ठाणे येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. रमेश म्हात्रे यांना रुग्णालयातून बाहेर काढताना माध्यमातून त्यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. कल्याण डोंबिवली महापालिका शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर आरोग्य दूताकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर अखेर रमेश म्हात्रे यांना बुधवारी अटक झाली. परंतु अटकेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान गुरुवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. डॉक्टरांवरील हल्ले बंद झाले पाहिजेत, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टरांवर हात उघडणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. रमेश म्हात्रे यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. रमेश म्हात्रे यांना गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. अखेर आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या वाहनातून कल्याण न्यायालयात नेण्यात आले. यावेळी माध्यमांचा गराडा निर्माण झाला होता. रमेश म्हात्रे यांना माध्यमांनी मारहाणीचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु मनगडाकडे पाहत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात खालून जाणाऱ्या ठाणे बोरिवली दरम्यानच्या दुहेरी भुयारी बोगद्याच्या कामासाठी स्थापन केलेल्या रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रकल्पामुळे ठाणे स्थित हावरे सिटी टाउनशिप परिसरात होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला नोटिसेसच्या माध्यमातून ताकीद दिले. त्याबाबतची माहिती MPBC तर्फे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. या प्रकल्पस्थळाच्या अलीकडील प्रत्यक्ष पाहणीचे निकषही सादर करण्यात आले. RMC प्रकल्पामुळे हावरे सिटी टाउनशिप परिसरात ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा दावा करणारी जनहित याचिका ठाणे स्थित पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत उच्च न्यायालयात केली आहे. तसेच त्याद्वारे RMC प्रकल्प, कास्टिंग यार्ड आणि कर्मचारी निवारागृह अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली. न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी याचिकेतील दाव्याची दखल घेतली होती. तसेच प्रकल्पस्थळाच्या पाहणीचे आणि त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी MPCB तर्फे उपरोक्त माहिती न्यायालयात देण्यात आली व प्रकल्पस्थळाचा पाहणी अहवालही सादर करण्यात आला. तथापि कंपनीचे वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यासाठी स्थगित केली. दरम्यान MPCBच्या ठाणे कार्यालयाने 3 जुलै रोजी कंपनीला नोटीस पाठवून प्रकल्पामुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रण आणण्याबाबत ताकीद दिली. MPCBच्या नोटिशीनुसार RMC प्रकल्पाचे कामकाज वाहनांची ये-जा आणि विहित वेळेनंतर म्हणजेच रात्रीच्या वेळी सुरू असते आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत मंडळाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन परवान्यातील अटीचे पालन करावे. RMC प्रकल्पाच्या कामकाजामुळे परिसरातील पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी त्वरित पावले उचलावीत असे आदेश कंपनीला या नोटिसद्वारे देण्यात आल्याचे MPCBचे न्यायालयाने सांगितले. ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली असली तरी ठाणे शहरात मात्र गेले 2 दिवस पाण्याचा ठणठणाट असल्याचे समोर आले. मुसळधार पावसामुळे पिसे आणि शहाड येथील जल उदक केंद्रामध्ये गाळ आणि कचरा अडकल्याने पाण्याचा पुरेसा उपसा होत नसून यामुळे शहरात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पावसाअभावी जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणी पुरवठा कमी झाला होता. यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाऊस पडेपर्यंत पुरवण्यासाठी पाणी कपात लागू करण्यात आली होती. यामुळे जून महिन्यात ठाण्यासह सर्व शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. जुलै महिन्यात पाऊस सुरू झाला तर गेले 4 दिवस मुसळधार पाऊस झाला.
मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे नागरिकांची पाणी टंचाईतून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होऊनही ठाणे शहरात मात्र गेली 2 दिवस पाण्याचा ठणठणाट असल्याचे समोर आले. मुसळधार पावसामुळे नदी पातळीत वाढ झाली असून यामुळे नदी पात्रावरील पिसे आणि शाळ येथील अशुद्ध जल उदन केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा अडकला आहे. त्यामुळे पंपाची पाणी उपसा करण्याची कार्यक्षमता कमी झाली असून शुद्ध पाण्याचा आवश्यक साठा राखण्यात अडचणी निर्माण झाल्यात. या समस्येवर मात करण्यासाठी गोताखोरांच्या विशेष पथकच्या माध्यमातून युद्ध पातळीवर गाळ आणि कचरा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि मुख्य वितरण व्यवस्थेतील समतोल राखण्यासाठी शहरात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येत असून ठाणे शहरात अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा अनियमित राहण्याची तसेच कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर, TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी, TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी आणखी 2 जणांना विशेष पोलीस तपास पथकाने अटक केली असून या कारवाईनंतर एकूण आरोपींची संख्या 12वर पोहोचले. मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडीतील डोंगराळ भागातून TET प्रश्नपत्रिकांच्या प्रति ठाणे पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलीस तपास पथकाची स्थापना केली होती. तपासादरम्यान प्रश्नपत्रिकांची छपाई करणाऱ्या आग्रा येथील छापखान्यातूनच पेपर बाहेर पडल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी नरेश कुमार पूर्णचंद मेहोर, संजय कुमार सूर्यचंद्र चंद्रा आणि बाबूलाल नारायणसिंग कुशवाहा या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिघांनी मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला छापखान्यातून प्रश्नपत्रिका बाहेर काढून दिल्याची बाब तपासात समोर आली होती. या प्रकरणात छापखान्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता अद्याप फरार असून त्याचा SIT कडून कसून शोध सुरू आहे. दरम्यान गुरुवारी दिल्ली येथील पवन कुमार अशोक कुमार यादव आणि हरियाणातील हिसार येथील हरिओम रिचपाल सिंह पानो या दोघांनाही अटक करण्यात आली. पवन कुमार हा सुरुवातीपासून गटात सहभागी असल्याचा संशय असून हरिओमने अटकेत असलेल्या कपिल दाहिया आणि धीरज सिंग यांना मुंबईपर्यंत विमान तिकिटाची व्यवस्था करून दिल्याचा आरोप आहे. या दोघांच्या आर्थिक व्यवहाराचाही तपास केला जाणार आहे. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मिथुन कुमार सिंह, सोनू कुमार सिंह, नरेश कुमार माहूर आणि बाबूलाल कुशवाहा यांना गुरुवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती आरोपींचे वकील शैलेश गायकवाड यांनी दिले. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपलाच आता अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपावर काँग्रेसने घेण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन अंतर्गत आज ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. सकाळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते कोपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले. पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी रघुपती राघव राजाराम खरा तो एकची धर्म आणि पसायदांचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केला. यावेळी कार्यकर्त्यांनी भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला, तसे रामनाम जपना परायमाल आपना अशा आशयाचे फलक झळकवत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान रामाच्या नावावर राजकारण करणारे आता कथित दान गैरव्यवहारावर मौन का बाळगत आहेत असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना पिंगळे यांनी रामाच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.